निळा शहरात निवडणूक प्रचाराच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेने निळा शहर पुरते हादरले आहे. ममदापूर येथील राहणारे रिक्षाचालक विशाल हिसारगे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी मध्यरात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास कर्जत कल्याण राज्यमार्गावरील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली आहे. तर या प्रकरणी नेरळ पोलिसांनी मिलिंद शिंगे, ऋषभ कुरेशी आणि अमान पटेल या 3 आरोपींना तात्काळ अटक केली आहे. जखमी तरुणाने दिलेल्या माहितीनुसार 3 आरोपी यांच्यासह या घटनेत शिवसेना शिंदे गटाचे नेते व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांचे नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात देखील खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सुरेश टोकरे हे आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी नेरळ परिसरात फिरत होते. यावेळी हॉटेल टिवाळे येथे त्यांच्या जुने कार्यकर्ते धनेश्वर शिंगे यांच्यात विरोधी उमेदवाराच्याच म्हणजे शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराच्या प्रचारावरून वाद झाला. यानंतर टोकरे तिथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र यानंतर धनेश्वर शिंगे हे आपल्या बहिणीच्या दुकानाजवळ मित्र विशाल हिसारगे यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा करीत असताना टोकरे समर्थक आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असलेले मिलिंद शिंगे हे तिथे आले. त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हे थेट मारहाणीत होऊन मिलिंद शिंगे यांनी आपल्या स्कूटीमध्ये ठेवलेले धारदार शस्त्र बाहेर काढले. त्याला धनेश्वर शिंगे यांनी अडवलं. मात्र या दरम्यान धनेश्वर यांचा हात त्या धारदार शस्त्राने कापला गेला असून परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर घटनास्थळी ऋषभ कुरेशी, अमान पटेल या 2 जणांनी विशाल हिसारगे यास रस्त्याच्या बाजूला नेऊन त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समजते. रक्ताच्या ताळात पडलेल्या विशाल हिसारगे याला तात्काळ नेरळ येथील खाजगी दवाखान्यात स्थानिकांच्या मदतीने दाखल करून पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हल्ल्यात वापरले शस्त्र देखील यावेळी जप्त करण्यात आले. अलिबाग येथील फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास केला असून आरोपींविरोधात BNS कलम 109 अन्वये जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न यासह वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत. आम्ही रात्री धनू वगैरे आम्ही मित्र मोहितला सोडायला चाललो होतो. टिवाले हॉटेलजवळ गेलो होतो. तिथं बरीचशी माणसं उभी होती आमची. तर आम्ही त्यांच्याजवळ थांबलो होतो. त्यातलं पण एक निघून गेले. आमची चर्चा चालू होती. तर तेवढंच सुरेश दादा टोकरे आले. तर ते आले तर ते धनूला बोलतात की तू चुकीचं काम केला बोलतो. एवढं ऐकलं पण मी निघून गेलो, कारण त्याचे धनुचा आणि त्यांचा काय विषय असेल मी नाही बोलत थांबलो. मी गेलो बहिणीच्या दुकानावर. मग तेवढ्यात तो धनू पण थोड्या वेळाने माझ्याजवळ आला. तो असं झाला विषय. तर तेवढ्यात मिलिंद शिंगे आणि टोकरे ते एकमेकाशी बोलत होते. मग मिलिंद आला. धनूने मला विषय सांगितलं. तर मी त्याला बोललो का हा रे बोललो चुकीचं बोललो, बरोबर आहे तुला राग आला, बरोबर आहे. तर मिलिंद शिंगे डायरेक्ट माझ्याशी भांडवत लागला. त्याला कसला राग आला का मी बरोबर आहे बोलण्याचा किंवा मी दुसऱ्या पक्षाचं काम करतो म्हणून या गोष्टी, तर त्याला राग आला असतं. तर त्यांनी माझ्या डायरेक्ट कानपडात मारली आणि लाथाबिथं मारायला लागला. मग मी पण त्याला धरलं तर तो गाडीजवळ धावत गेला. त्याच्या स्कूटीमधून चॉपर काढला आणि माझ्या अंगावर चॉपर घेऊन धावत आला. त्याने मारायचा प्रयत्न केला. मी त्याला मारून नाही दिलं. आणि नंतर समजलं का बोललो मारणार पण नाही, गावातलं बोललो तेवढा होईल. तर तेवढ्यात ते दोघंजण मुस्लिम समाजाचे, तो एक कुरेशी म्हणून तो आणि एक त्याच्या पाठी होता पटेल म्हणून, ते दोघं लागले मला मारायला. हात धक्काबक्की गेले. तर तो मिलिंद शिंगेकडचा चॉपर त्या पटेलने घेतलेला. तर पहिले कुरेशी आलं मला मारायला. तर मी कुरेशीला पण धरला. बोललो तुझं नक्की संबंध काय मला मारायचा ना, कारण आता तो मिलिंद पण गावातला एक प्रकारे त्याचं झालेला आमचं झालं, पण याचा काही संबंधच नाही. याला कोणी पाठवलं का मारायला मला नाही माहीत. तर तो मला धरायला लागला. तर मी त्याला धरला. बोललो तुझं संबंध काय मला मारायचा. मला तेवढा बोलल्यानंतर मग त्यांनी तो दुसरा आला, त्याच्या खिशात चॉपर होता, तो आला. तर मी त्याला धरला. मग तू पण आला, म्हणजे मग तिघं झाले ना, तिघं झाले. मी त्याला धरल्यानंतर तो माझा भाऊ पण आला. तर तो कोण आहे भावाने मी त्याला पटेलला धरला. तेवढ्यात तो चॉपर आणि कुरेशीनी त्याच्याकडून घेतला ना माझ्या डायरेक्ट वार केला. तसं रक्त एकदम नॉनस्टॉप निघायला लागलं. माझ्या भावाने मला दवाखान्यात नेला. पण त्यांचा संबंध काय नव्हता. मला याचं कारण पाहिजे का त्यांनी का मारला, माझी त्यांची दुश्मनी काय आहे ते मला सांगा.
माझा भाऊ आला होता रिक्षावरती. तिथं त्यांची काही म्हणजे तो मिलिंद होता ममदापूरचा. बाकीचे त्याचे मित्र होते त्यांना मी नाही ओळखत. पण तो होता तर त्याला त्याची आणि याची बाचाबाची झाली. मध्ये धनुची पण काहीतरी होता विषय. त्यांची बाचाबाची झाली तर मिलिंदनी त्याला काही मारलं वाटतं. तर यांनी पण काही त्याला धक्का बिक्का दिला, काय पडलं वगैरे. त्याच्यानंतर मिलिंद धावत जाऊन त्याच्या डिक्कीतून चॉपर काढून आणला. माझ्या दुकानाच्या इथं आला. पहिले विशाल भाऊच्या मारला असतं त्याने चॉपर, तर धनुनी वाचवताना त्याच्या हाताला पण लागला चॉपर. तसं झालं. त्याच्यानंतर धक्का दिला परत त्यांनी मित्राकडे देऊन चॉपर विशाल भाऊच्या चॉपर भोसकला. तर तिथं पहिले आम्ही तिथे आलो, नंतर ते मिलिंदचे आणि तिथं म्हणजे दादा सुरेश टुकर होते तिथे. हां. तर आमच्या आपसामध्ये चर्चा चालू होती. ते तिथून निघून गेले. त्याच्यानंतर मिलिंद शिंगे विशालला काही बोलायला लागला. त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यांनी विशालला मारल्यानंतर तो तिथून धावत गेला. चॉपर आणला तिथून आणि तिथं कॅन्टीनची तर म्हणजे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो चॉपर माझ्या हाताला लागला. तुझ्या पण हाताला लागलाय? हां. ओके. हां. त्यानंतर मग तो चॉपर रिषभ खुरेशी आणि अमान पटेल त्यांनी तो चॉपर घेऊन मिलिंदला मी सोडत होतो. मिलिंदला पकडून ठेवलं. त्यानंतर ते खांडेश्वर मंदिर तिथं लॉजिंग आहे, तिथे जाऊन त्यांची तिथं आपसामध्ये भांडणं झाली रिषभची. आणि त्यांनी काढून ते विशालची खरूच काढले आणि त्याला हाणामार केली. नंतर त्याच्या तिथे चॉपर त्यांनी मारण्यात आला त्याच्या.